बाबाजी सद्गुरुदास स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारून काका जया सुमती विराग झाला मनोदरीचा दडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकीला नमणी नमितो श्रीपादा हृदय वासिया गोविंदा देवुनी अनुग्रह प्रबोधा हृदय जागरी निरुंगला किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विढाला परिहार द्यायचा असा आपण त्याचा उच्चार केला की मध्ये बोलायचंच नाही दुसरं काही म्हणून पर्याय द्यायचा तो असा की 10 वर्ष या ठिकाणी चालू असलेला हा वैष्णव मेळावा काणीपणाच्या 3 वर्ष चालला तिथे आलेलो हा 2 वर्ष तिथे 7 वर्ष 3 वर्ष 7 वर्ष तिथे चालला तिथे 1-2 वर्ष मी आलेलो होतो आता इथे मात्र आलो नाही पहिलीच वेळ बोलवलं पण वेगवेगळी कारणं असतात त्यानुसार तिकडे जाणं होतं चला मी जास्त वेळ गेला नाही कारण काय झालं माझ्यासाठी
2020 रन खूप आहे आणि नाही का बॉल थोडे वेळ थोडा आहे, वेळेत सोडायचा आहे, वेळेचा विचार करायचा आहे. आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग श्री संत नामदेव महाराज यांचा. तसा विचार केला होता की गोंधळी यासाठी पंढरी भेटी हा अभंग सोपान देवाचा घ्यायचा विचार केला होता. काय माहिती का, सुंदर अशी पायाभरणी माझ्या बाबांनी केली. त्यामुळं मग आता बाकीच्या मंडळी म्हणली, काही जण मंडळी अवती होती, भेटकर बाबा तुम्हीच दोघं बोलत होते तुम्हालाच समजत होतं, आम्हाला काय कधी समजत या ती पंचायत असते आणि ही गोष्टी अडचणीत येतात. काय अडचणीत येतात त्याचं कारण असतं आमचा लक्षावर नसतो. एक दुसरं कारण असतं आम्ही ऐकत असताना एकाग्र नसतो आणि त्यामुळं आमच्याकडे डोक्यावरून जातात. कधी कधी वाचन नसतंय. दुसरं आम्ही साधना करत नाही, त्यामुळं श्रीगुरूंची ईश्वरांची कृपा झाली, श्रीगुरु प्राप्त झाले आणि श्रीगुरु प्राप्त झाल्यानंतर साधना प्राप्त झाली. साधना प्राप्त झाल्यानंतर आम्ही चिंतन केलंच नाही, खाल्लंच नाही, म्हणून म्हणतोय पचलं. असं कसं काय होतं? आणि म्हणून असा विचार केला आणि मग बसू असो, एक असो, दोन असो, काय कुठं बसतो तिथं बसू, हा यासाठी हा विचार इथे केलेला. का नामदेवरायाचाच का अभंग घेतला, मग सोपान काकाचा का नाही घेतला? तो 4 चरणाचा होता, असा 7.5 चरणाचा का घेतला सांगतो. नामदेवरायाची 7.5 ज्याच्यानं आणि 7.5 गेल्यानंतर नामदेवाला अनुभव आला, तो नामदेवाला प्रगट केला. मग हा अनुभव ब्रह्मदेवाला नव्हता. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी काय विरोध वेळाचा ब्रह्मा एकला होता, पण थोरू केला नाम एकले. हा म्हणून त्यावेळेला वेळा झाला, जमलं नाही, घाईघाईत केलं आणि मी केलं असं काम स्वीकारलं. सृष्टी रचनाचं काम केलं, पण सृष्टी रचनाच्या कामामध्ये मला का दिलंय, कशासाठी दिलंय हे मात्र कळलं नाही. त्यामुळं जागोजागी ब्रह्मदेवाची फसगत झाली. सोपं उदाहरण आहे, द्वापार युगामध्ये ब्रह्मदेव काला खाण्यासाठी चोरून गेले आणि चोरून गेल्यावर त्यांनी सांगितलं देवाने तुम्ही काय करा, ही युशी आली का प्राप्त असून जर करीत नाही त्याला युशी असं म्हणतात. म्हणजे काय करायचं, यांना प्राप्त आहे पण करीत नाही, युशी आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही हे पाण्यात मासे झाले तिकडे काय हात धुवू नका, हा तुम्ही आपलं देव नसलेल्या जागेवर पुसून घ्या. मग दुसरं, ब्रह्मदेवाला भ्रम का झाला? ब्रह्मदेवाकडे नाम आहे, ब्रह्मदेवाने नामाच्या तपावर सृष्टी निर्माण केली आणि भ्रम झाला. का झाला त्याचं कारण, हे कुठं ब्रह्म असं असतो का? ब्रह्म कुठं पोरांचं उष्ट खातं का? आणि ब्रह्म कुठं हे खातं का ते खातं का? ब्रह्म कुठं महिलाला जाऊन बिलगत का? की आज बी तसं चाललंय लोकांचं. ब्रह्मदेवाला झालेला भ्रम, ब्रह्मदेवाला आलेला संशय, त्यावेळेला ब्रह्मदेवाला तिथं सुद्धा प्रचिती केली. मग ब्रह्मदेव विचार करतात की आपल्याला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा सांगितलं अवताराला या, कलियुगामध्ये या, आपण तिथं सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला आणि भक्त आनंद वर्ष. ब्रह्मदेव सोपानदेव आहे, हंस रूपी ब्रह्मा आलं का ध्यानात? आता श्रीहरीनं हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदाची, नारदे व्यासाची. इकडे गेलं, इकडून ब्रह्मदेवाने नारदाला दिलं, नारदाने व्यासाला. येता येता केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, जगद्गुरु तुकोबराय इकडे आलं. तिकडे अत्री महाराज, दत्त महाराज, दत्तात्रय जनार्दन स्वामी तिकडे गेलं. दत्त महाराजांनी जालवणकर, नारायण महाराज, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, संतामाई, बंडोबा, केरोबा येता येता आपल्यापर्यंत आला. इकडे तेच दत्तात्रयाने मच्छिंद्राला दिलं. मच्छिंद्राने गोरक्ष गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान झाडे खांद्याच्या. आणि हे जेव्हा प्राप्त होतं, हे प्राप्त झाल्यानंतरची परिस्थिती जी असते ती बदलल्या जाते. बदललेल्या परिस्थितीचा अनुभव करताना हा अभंग नामदेवराय लिहितात. कुट प्रकरण
नामदेवरायांना कुठून आलं मग? नामदेवराय नंबराच्या संगीत 2 वर्ष राहिले, पण त्यांचं ऐकलं. पण शेवटी माऊलींना ज्याने त्रास दिला कोण? विसोबा. या विसोबाला गुरुपदावर नेलं. विसोबाने ते गुह्य नामदेवाला दिलं आणि नामदेवाला मिळाल्यानंतर नामदेवाने आपला अनुभव प्रगट केला. याला म्हणतात कूट प्रकरण, त्याला म्हणतात रूपक प्रकरण. कूट प्रकरण कळलं, बाकी काही कुठत बसायची गरज नाही. पण आम्हाला काहीच कळत नाही, आमचा टेंबा मोठा करतो. मी थोडस प्रवचनामध्ये घेऊन जातो. बाबांनी खूप सुंदर मांडलं, पण माझी भाषा लहान लेकराची आहे. मी ना माझ्या हातामध्ये कंदील आहे. काय आहे? बाबा दिवा बोलून गेले. कंदिलाच्या आत काय असतो? ज्योत असते. ती ज्योत आहे ना, ती चावीनं फिरवावी लागते. चावीनं फिरवताना ज्योत जेव्हा लावायची असते त्या चिप मध्ये असते आणि ती लावताना अशी मोठी करायची असते. ही ज्योत मोठी झाली, आता हिला पेटवायची. पेटवल्यानंतर ज्याला ज्योत लहान करता नाही आली, कळलं ना? ज्याला ज्योत लहान करता नाही आली असं समजायचं ज्योतीमध्येच काजळी आहे. नाही नाही आहे समजायची काही गरज नाही. पण ज्योत जर मोठी झाली, आमच्या मराठी भाषेत सांगू का? टेंबा. ज्याचा टेंबा मोठा झाला त्याची काजळी मोठी झाली. टेंब्यानं दिवा झाकला, टेंब्यानं काजळी फेकली आहे. टेंबेपणा हा कमी केला पाहिजे. टेंबेपणा म्हणजे मी. हा विवेक रूपी काजळी हे कसं काय असतं असं विचारलं त्यांनी मला. म्हणलं सोपं असतं. गुलाबजामुन केले होते यांनी जेवायला, मी इतके खाल्ले. त्यांनी सांगितलं सावकाश जेवा. या शब्दाचा अर्थ आहे शरीरामध्ये, पोटामध्ये, जठरामध्ये अवकाश घेऊन जेवा. पण मला खूप आवडतात, मी जिभेला इतर खाल्ले. आणि घरी गेलो, एवढे महागाचे गुलाबजामुन आहेत, 500 रुपये किलो आहे. आपण असं कसं खा म्हणजे चाटून खातो काय? चाटून खाणं याला अविवेक म्हणायचं. याच्याही पेक्षा इथपर्यंत येणं लय मोठा अविवेक आहे. आणि म्हणून माणसं काय करतात, प्रपंच किती करावा हे कळत नाही. म्हातारे झाले, पांढऱ्याचं काळ करीत आसक्ती विषयाचे आहे म्हणून काळ करीत आपल्या बायकोला आपण चांगला असला. समाजात आपल्याला कोणी नाव नाही ठेवलं. टेंबा या दृष्टीनं आपला टेंबा मोठा होतो. काजळी फेकल्या जाते आणि काजळी फेकल्यामुळं प्रकाश म्हणजे काय स्वरूपाचं ज्ञान आपल्या अनुभवाला येत नाही. मग म्हणते मी अनुभव घेऊन 25 वर्ष झाले पण मला काय अवस्था झाली नाही. तुझा टेंबा कमी कर पहिला, सगळं होईल. ते म्हणते मग मला प्रबोध झालाय पण मला काय अनुभव आला नाही. तुझा प्रबोध झालाच नाही, ग बस. टेंबा कमी कर. मी लोकांना नाही सांगत, मी मला सांगतोय टेंबा कमी कर तुझा. मग टेंबा मला सांगा ऑटोमॅटिक कमी होतो का दुसऱ्याला करावा लागतो? ऑटोमॅटिक कसं काय कमी होईल बाबा? नाही होणार. चावी फिरवून कमी करावं लागतं. मग चावी फिरवण्यासाठी असे मार्ग असतात. ती चावी फिरवून कमी करण्यासाठी की बाबा अरे नम्रता धारण करा, नम्रता धारण करा. साधनेवर आरूढ राहा. साधनेवर आरूढ झाला की अंतर्वृत्ती तयार होते. अंतर्वृत्ती तयार झाली की बाहेरचं सगळं संपत. चला, म्हणून हा अभंग तुमच्या पुढे उपस्थित केला. अभंग 7.5 चरणाचा आहे. आपल्या मागे 7.5 लागलेले. ज्याला वाटतं आपली 7.5 जावी त्यांनी शनिदेवाची पूजा करावी. गप्पा, कोणता शनिदेव आहे आपल्या? मी हाच शनिदेव आहे. हा, कर्मसाक्षी आहे. मी कर्मसाक्षी आहे. मी काय केलं मला माहिती आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात काय भाव आहे हे मलाच माहिती आहे, दुसऱ्याला काय माहिती आहे. म्हणून हे लक्षात घ्या. हे माहिती असताना मी करूनच ते करतो. त्यामुळे माझ्या मागे 7.5 लागलेले. ही 7.5 मला लक्ष 84 योनीमध्ये भेटणार आहे. त्यासाठी माझी 7.5 ज्या दृष्टीनं बंद झाली, नामदेवराय म्हणतात माझी 7.5 ज्या दृष्टीनं बंद झाली
ते मला तुमच्या पुढे मांडायचंय. पण तुमच्या पुढे मांडत असताना तुम्ही इथंच राहा. कळलं ना? चला आपण अभंगाची सुरुवात करतो. मुंगी. नामदेवराय म्हणतात मुंगी. कळते का तुम्हाला? मुंगी माहिती आहे ना? हा. मुंगी केवढी असते? मुंगी किती प्रकारची असतात? बारीक काळी असते, बारीक लाल असते, जरा मोठी काळी असते, मोठी लाल असते, लांबट असते, लाल असते, टंकाची असते, उडणारी असते. अशा अनेक मुंग्या असतात. त्याच्यामध्ये काही शत्रू मुंग्या असतात, काही संग्रह करणाऱ्या मुंग्या असतात, काही चावऱ्या मुंग्या असतात आणि काही फक्त पालन करणाऱ्या मुंग्या असतात. समजतं ना? मग तुम्हाला नक्की समजणार आहे. हे तर मुंग्या. ह्या मुंग्याचा विचार इथं नामदेवराय म्हणतात की मुंगी व्याली आणि मुंगी वेल्यानंतर तिला शिंगी झाली. काही ठिकाणी घोड्याच्या वासराला शिंगी म्हणतात आणि काही ठिकाणी गायीच्या वासराला शिंगी म्हणतात. चला आपण गाय घेऊया, गायीचं वासरू घेऊया. मला सांगा, गायीचं वासरू मुंगी असते एवढी, मोठ एवढी नाही ना, बारीक असते ना. हा. आणि गायीचं वासरू असते चांगलं एवढं. कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? शक्य आहे का? मुंगीला गायीचं वासरू शक्य आहे का? नाही. मग तुम्ही लबाड आहे. नामदेवराव म्हणतात त्याची ख्याती मी सांगतो, जे लटक म्हणतील, जे खोटाय म्हणतील त्याचा आई बाप नरकाला जा. बघा बा, तुम्हाला असं काय बाप आहे का? नाही का? जमलं पाया बरं झालं इथली भेटली आपण, पुन्हा भेटू नका. हो दादा, सख्या आई बाप आहे का तुम्हाला? आहे? कोण आहे? हा, फक्त बाप आहे, माय नाही. वा, जमलं, काय हरकत नाही. चला आपण संत कुळामध्ये जाऊया. दीदी, सख्या आई बाप आहेत का तुला? अरे नाही, जा. दीदी पण नाही. हा, असं आया जा जा आमच्या बाबांकडे. हो, सख्या आई बाप कोण आहे? माय बापांनो, आपले सख्खे आई बाप अरे कोणते आहेत? श्री गुरु आपले सख्खे आई बाप आहे. एक वेळेला आई बापाच्या जन्म उदरातून जन्म होतो, दुसरा जन्म आपला असतो श्री गुरुकडनं. बोलू नाही ते आले बोला. माझा बाप गर्वार झाला, तत्वबोध प्रसवला. अरे तो तत्वबोध आणि आम्ही पुत्र आहोत म्हणून इथं आपले आई बाप सखे कोणते? हे आई बाप जे आहे, माय बापे पाळीती, लोभा कारणे सांभाळती, ऐसा नव्हे देवरा याचा कृपाळू स्वभाव. माझा श्रीगुरु सर्व देवाचा देव आहे आणि तो माझा श्रीगुरु हे संत आहे. म्हणून तुम्ही संत माय मी पतित आहे, तुमची कीर्ती काय वाणू? मला जमणार नाही. त्या सोडून आपल्याला महत्वाच्या भूमिकेकडे वळत असताना अगोदर थोडासा अर्थ बघूया काय होते. अगोदर एक प्रश्न पूर्ण करू, मग आपण तिकडे जाऊ. चला, मुंगीला शिंगरू झालं, आता गाईचं वासरू झालं, ते व्यालं, मुंगी व्याली, तिनं दूध किती दिलं? 17 रांजण भरून गेले, 12 हत्ती पेले. आता सांगा, मुंगी पाणी पिती का? नाही पित. मुंगीला दूध द्यायला तिला स्तन आहेत का? नाहीये. मग दूध कसं काय निघलं? दूध निघतंय का मुंगीचं? निघत नाही. मग खोटं बोलताय. तुमचे पूर्वज नरकाला जातील. कोणते पूर्वज? माय बापाचे पूर्वज नाही. तुम्हाला ज्याने ज्ञान दिलंय ते तुमचे पूर्वज आहेत. हे आमचे पूर्वज आहेत. हो, आमचे पूर्वज कोण आहे? हंस, ब्रह्मा, अत्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बदमी, सगळ्यानं, संतामाई, बंडोबा, तेरोबा, श्रीपाद बाबा, हे आमचे पूर्वज. नरकाला जातील. काय खोटं म्हणता तुम्ही? मुंगी कळली पाहिजे, मुंगी उमजली पाहिजे ना. मुंगी उमजल्याशिवाय कळणार नाही मुंगी काय आहे. मुंगी उमगा, मुंगी उमगा.
मुंगी कोणाला म्हणतात? जिला ब्रह्मविद्या म्हणतात तिला मुंगी. ही चिदवृत्ती जी आहे ही ब्रह्मविद्या जागृत करणारी, या चिदवृत्तीला ब्रह्मविद्या ही जागृत करते. आणि जागृत करत असताना इडा पिंगला एक वटती, गाठी तीन फुटती, साही पदर सुटती चक्राचे. तिथे मुंगी उमगते, मुंगी जन्माला येते, मुंगी प्रगट होते. इडा आणि पिंगला सुषुम्ना. मुंगीचे मुखी त्रिवेणी गंगा, तिच्या मुखामध्ये इडा पिंगला सुषुम्ना. इडा पिंगला या किती चालतात? इडा आणि पिंगला चालण्याचा प्रयोग सांगतो. सकाळी 5:45 ते 6:15. बघा आता आपलं तुम्ही प्रयोग करा. माझी सूर्यनाडी चालू आहे, माझी चंद्रनाडी बंद आहे. ज्याचं त्यांनी बघा, सूर्यनाडी चालू आहे, रोग निर्मुक्त. चंद्रनाडी जास्त वेळ चालते, रोगी. आणि दोन्ही नाड्या फक्त 10 मिनिट, 5 मिनिट बंद, 5 मिनिट चालू, अशा ज्या वेळेमध्ये होतात. सकाळी 5:45 ते 6:15, दुपारी 11:15 ते 12:15, संध्याकाळी 5:45 ते 6:15, रात्री 11:15 ते 12:15 एवढ्या वेळेमध्ये जरा ध्यान करा. टायमिंग शोधून बसा. दोन्ही जेव्हा उगम पावतात, त्या दोन्ही एकवटतात. बहिणी बहिणी दोघी सवती झाल्या, घर भावाचं निघाल्या. त्या दोघी एकवटतात, दोघीचं मिलन होतं आणि दोघीपासून तिसराच तयार होतो. तिथे भाव तयार होतो. त्या दोघी एकवटतात, तिसरी इथे माकड ज्याला म्हणतात सुषुम्ना, की इथं जागृत होते. साधनेला बसल्यानंतर सगळ्यात पहिलं कळ कुठं लागतं? त्या म्हणते माकड हाड बसते म्हणून कळते, बसणाऱ्याला कळते. हा नको वाटत बस 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 दुखत. आणि उगाच आपलं म्हणायच्या मंगळवारी यमुनेची वाट, यमुनेचा घाट, अवघड वाट, चढताना बाई माझी दुखते गवा. वाट अवघड आहे. ही वर चढताना दुखते. का बरं? सुषुम्ना जागृत होते. ही जेव्हा जागृत होते, ही वर जाते, वर जाते. आणि तिथं मात्र साधकाची साधना लागली ना, ती आळवावी लागते. ऊर्ध्वमुखी आळविला, सोनून शब्दाचा नाद, आरूप जागविला, दाता घेऊनिया छंद, घेऊनिया छंद, गोविंद गोविंद लागलिया छंद. आणि ही छंद लागल्यानंतर ही येऊन इथंच थांबते. नाही इथं खिचाताण चालू होते. ज्याचं त्याने बघा, बसल्यावर बघा, जाऊन बघा नाही गेला त्यावेळेला हे होतं की खिचाताण का होतं? आतमध्ये अमृताचं कळे आणि हे कनड होतं. आणि त्या गोष्टीला म्हणतात 17वेचे स्तन्यदेशी अनाहाताचा हल्लरुगाशी समाधी होदे जविशी बुजाव. आधार शक्तीचे अंकी वाढविशी हृदयाकाश पल्लकी पर्यदेशी निजे. ही परिस्थिती ज्या वेळेला तयार होते तेव्हा माझी जी मुंगी आहे, ही कुंडलिनी आहे, ही जागृत झालेली असते. मग पोडियाना बंद, नागबंद, जालिंदर बंद तिन्ही गाठी फुटलेल्या असतात. साई पद
जाते तत्वबोध रूपी दूध ही प्रसवते हिला 17 रांजण म्हणतात. चालू होते अरे मरण माझे मरून गेले माझे केले अमर ही परिस्थिती तयार होते. एम सुद्धा तुमच्याकडे बघू शकत नाही. यम म्हणे काय मावे दम म्हणे कवणा ते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोषच नाही औषधाला. पण आम्ही काय करतो भीतो प्रपंचाला. आम्हाला लय मुंग्या आमच्या मुंग्या अशा आहेत बाबा टेक तयार करते. मुंगी टेक तयार करते की नाही. मुंगीला सगळ्यात प्रिय काय आहे टेक. जाऊ टेक म्हणजे का वारुळ वारुळ हे तर होत नागपंचमीला जाता का नाही पूजाला. हे वारुळ मुंगी तयार करत असते. ही मुंगी फक्त वारुळातच घुसती आणि खाल्लं मटेरियल वर आणून टाकती मोठा टेमा दाखवती. पण तिथं नागोबा आतमध्ये शिरतो आणि तो नागोबा येणारा जाणाऱ्याला डशितो. येणारा जाणारा मुंगीलाही खातो. कोणता नागोबा अहम अहम नागाचे भयभारी हो वारुळे तो स्वीकारी. वारुळ म्हणजे काय आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये डोळ्यामध्ये शिरतो नाग. आपल्यासारखं कोणीच नाही. कानात शिरतो आपल्यासारखं कोणीच ऐकत नाही. अरे नाचतो ना आपल्यासारखं कोणीच नाचत. अरे नाग जिथं तिथं आडवा येतो राजा. नाग आडवा येऊ देऊ नका. मुंगी खालून उठवा आणि आकाशात जाळा. मुंगी उडाली आकाशी काही होत नाही. या प्रकृतीला काही होत नसते आणि हे प्रकृतीलाच धरून बसते. माझे गुरु हे माझे गुरु तर का हे आपले शिष्य आहे बरं का. गुरु गुरु गुरुपणे गुरगुर करी काय माझ्याकडे आजकाल लक्ष देत नाही. होय माझे गुरु आहेत पण नाही ना काय लय दिवस झाला अनुभव घेऊन काय प्रबोध करीत नाही काय नाही. माझं चिंतन लय होत लय पडतो. शिष्य शिष्यपणे हुरहुर केली. गुरु म्हणतो माझ्या शिष्यासारखी अवस्था कोणाला होत नाही. माझ्या शिष्यासारखा हुशार कोणी नाही. गुरु गुरुगुरपणे गुरुगुर करी शिष्य शिष्यपणे हुरहुर करी. दोघाची आपल्याच घरी चुकामुक झाली रे. दोघाची पण चुकामुक खरं बोलतोय बाबा खरं बोलतोय. दोघाचीही चुकामुक झाली म्हणून गुरुने न करावा शिष्य बदलत्या हाती उपदेश. हा मग आजकाल असं बी झालं होतो. फोन करायचं हा बर कुणाला हवी नसला अनुग्रह घ्यायचं द्या द्या काय हरकत नाही. मी दिला काय तुम्ही दिला मीच दिला असं समजा तुम्ही सांगा. अनुग्रह द्यायचा सोपान दादानी आणि गुरु होऊन नसायचं मी.
मग सोपान बाबांनी सांगायचं मेटकरी बाबाकडे जाऊन, बाबा आपल्या परिसरात हे साधक होणार आहे, पण अडचण अशी आहे, तुला मोठं गुरु आहे पण येतच नाही बा. 2-4 शिष्य झाले त्यांचे, हे काय ऐकत नाही, ते काही येत नाही, त्यामुळे हे काही पुढे जात नाही. आणि मग काय माझं डोकं चालणार, तुम्हाला जमल का? माझ्या मागे लय वाढत आहे. मग असं करता का स्वतःला, तुम्ही चालू करा. झालं ना, चल चालू. राजे हो, हे एवढं सोपं आहे पण अजिबात सोपं ना. मला गुरु निर्विकल्प अवस्थेत जावा, शिष्य निष्काम असावा, गुरुने वाचून द्यावं, शिष्याने श्रवणा वाचून ऐकावं, गुरुने सेवा करावी, शिष्याने पण सेवा करावी. तेव्हा हे फळतंय. आणि हे फळतंय त्याचीच मुंगी आकाशात उडते, त्याचीच मुंगी सूर्याला गिळते, त्याच्या टेकामध्ये नागोबा घुसत नाही. आणि ज्याच्यात नागोबा घुसत नाही त्याच खरं होतंय. आम्ही खोटं कधी बोलत नाही, आम्ही खोटं कधी बोलत नाही. मुंगी व्याली ही जेव्हा येते ना, तेव्हा तिच्या मुखातनं विष निघत नाही, तिच्या मुखातनं अमृत निघत नाही महाराज, तिच्या मुखातनं दूध निघतंय, तिच्या तर निघतंय. ती जिला व्याली कोणाला? गाय शिंगीला बी दूध निघतंय. शिंगीचं दूध काढता, तिचं दूध ज्याला काढता येत तो भाग्यवान. तू म्हणाल ती जन्मी नाही, व्याधी नाही, वासरू दिली नाही, आणि कस काय ती दूध दिली? खोट आहे, हे खोट आहे, खोट आहे. तुमचे पूर्वज नरकाला जातील, खोट आहे. मग ऐका, अगरीचे क्षीरसागरी पण डोंगर डुबते गाई रे, अगरीचे क्षीरसागरी पण डोंगर डुबते मुख्य अधिष्ठान अगर सर्व सुखाचे आगरीचे क्षीर. आणि ती काय कशी आहे? काळी कोशी कपिला धेनू रे, तिचे दुबते काय मानू रे, चहू सडी एक धुबतसे गाय. काय सांगा हो, 4 सडे त्या गाईला. हो, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, हे 4 सडे त्या गाईच्या. ती गाय काळी कोशी कपिला धेनू आहे. हे सोडून द्या, इकडे येऊ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्या गाईचं स्तनातनं दूध निघतं. अजून सलकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, मुक्ती रूपी दूध निघतं. कोणतं स्वीकारायचं ते त्यांनी वाटतं. अशी ही कोशी काळी कपिला गाय आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन जाणीवा घरले. काय
काय करसे सावळे गोविंद आपे आपलपत म्हणत हे नाही ते म्हण. आणि म्हणून अशी परिस्थिती जिथं तयार होते ती गाय दूध देत असते. ती गाय अशी वृत्ती ही ज्यांनी जागृत केली ते कोण असतात? माझे सद्गुरू असतात. हे त्याच कारणासाठी येतात. अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम निरतून धन्यवाद. माझे नाही आपले सर्वांचे. हा आपले सर्व नाही सर्वम आपले माझे नाही. माझे म्हणलं की सर्वांचे. आपले आपले म्हणलं की तो दुसरा शब्द नाही. हा आपले जे सद्गुरू आहेत आपणाला हे अधिष्ठान आहे. हंस ब्रह्म हे मूळ अधिष्ठान. या अधिष्ठानाला इथं किती आहे माहित नाही. या परिसरात किती आहे माहित नाही. कांदे आमच्या शेतात पिकतात कोणीच खात नाही नासून. हा जिथं पिकतंय तिथं विकत नसतंय. जिथं पिकत नाही तिथं भरपूर विकतंय. मिसळ भेळ करून विकतंय. सगळं काही कर सज्जन हो हे आनंदीत राहतो. हा ज्ञानेश्वर पाठ पण हरीकडे पाठ चला आपल्याला खरं बोलायचं. आम्ही मात्र खोटे आहोत. मी खोटा आपण खरे आहोत. माझं खोटेपण आहे आपलं खरे. मुंगी येते ती ब्रह्मविद्या. शिंगी होते ती परमात्मा रूपी गाय. ती आम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त करून देते. चारी मुक्ती प्राप्त करून देते. चारी वेदाचं ज्ञान प्राप्त करून देते. हे सर्व आपल्याला घेते. तिचं दूध 17 नांजर 12 हत्ती कोण आहे? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि जीवपणा स्वीकारला ना आणि शुद्ध मायेतनं ब्रह्मपणा स्वीकारला ना हे 12 हत्ती. हो माया उपाधी शिव बोलू जेते. याला बी मायाचीच उपाधी आहे. याला कल्पनेची उपाधी आहे. कल्पना विद्या त्याने झाला जीव आणि याच्यात टेंबा हत्तीला. आणि म्हणून अरे 12 हत्ती 17 नांजर भरून गेले. हे सगळे तृप्त झाले. कोण कोण? ज्ञानेंद्रिय. कसे तृप्त झाले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे. हे सर्व अंतर्मुख झाले. साधनेला बसल्यानंतर हे सर्व अंतर्मुख होत असतात. रात्री झोपले ना फक्त तुमच्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवा. तुम्ही एकटेच राहायचं रूम मध्ये आणि सकाळी उठून तो कॅमेरा पाहायचा. तुमचे हात पाय इकडून इकडे गेलेले असतात, तिकडून इकडे गेलेले असतात. त्याचं काही भान नसतं. हातपाय वाकडे झालेले असतात. शिर पिचून जाते. काही झालेलं असतं. काही पण भान सर्व चेतना सर्व शरीरातली चेतना ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी विसाव्याला जात असते. ही जशी गोष्ट आहे तसं जेव्हा साधनेला बसतो तेव्हा पायातली मुंगी म्हणजे चेतना ही वर जाते. हात वाकडे होतात साधकांचे. बघणाऱ्याला वाईट दिसतं. हो पण त्यावेळेला हातातली चेतना वर जाते. डोकं दुखायला लागतं. होतं का नाही तुमचं? तुम्ही बघा रे नाही घटना का तू हे डोकं दुखायला लागतं.
किती चेतना इथलं दार उघडताना हे डोकं दुखायला, ते द्विदल चक्र उघडताना तो हाती डोकं दुखायला, ते वर जायला लागतं. ते सगळं वर जातं तेव्हा अंग टाकून देतो. हे जेव्हा सगळं होतं तेव्हा ते एक वाटतं. उंच देवाचे चरण तेथे झाले, आघात आले गळा, असे भाव हा निराळा. ही परिस्थिती तयार होते आणि त्या परिस्थितीला सदा नामघोष मध्ये तिसरं चरण येते. ब्रह्मानंदे ब्रह्मानंदे लागली काळी, सदा नामघोष म्हटलं तिसरं चरण. आसो ऐसा कोटे आठवची नाही, देही चवी देही बघू दशा. हे ज्या वेळेला ही दशा भोगता येते त्या वेळेला बघणाऱ्याला त्याच्या अंगात आलंय, त्याला भूत लागलंय, हे ह्याच्यात वारं भरलंय, याच्यात देव शिरलाय असं दिसतं. देव शिरलेला नाही, वारं भरलेलं नाही. तुझ्या डोक्यात वारं भरले, अशी कशी गप्पलत झाली गडा झाली रे. मी आता जर बोललो तर परत सापडत कशाला मला कळत नाही राव. मला भेटतातच माणसाला देऊ नका. आणि खरं अनुभव माझा बरं का, ते असं विचारतो पण विचारल्यावर उत्तर सांगायचं काम माझं आहे बरं का. सांगत असतो पण ती माणसं विचार नको लंबुडे भाऊ आपला लच विचारतो. आमच्या सतीश बाबांनी म्हणजे तेव्हा ते चोर होते आणि चोराच्या वाडीत बोलवलं होतं. आता ते चोराची बाप आहे. चोराचं टायटल काय 421 आणि आपलं टायटल काय, चोराचं टायटल आहे 420 आणि आपलं टायटल काय 421. कस काय 15-15 421. सर्वांच्या ही वस्तू गामी वस्तूची साधना करताना ते चोराचे बाप, ते चोराच्या वाडीचे नाही, चोराच्या बापाचे बाप. पंढरीचा चोर या निर्दयात राहावा, तो चोर आणि हे चोराचे बाप. असं काही नाही, विनोद सोडून द्या. त्यांच्या गावात आपण त्यांनी प्रेमाने बोलवलं, आपण घेतला. तुझ माझी विरावे तुझ गिळोनिया राहावे, रूप तुझे पाहावे रूपेवी. आलं का चिंतन तत्व? त्याला काय म्हणतात? हे काय दिसत? बोला की देवानो शेपटी वा पटलं. बाबा
प्रवचन वाहून गेलं. प्रवचन करामाईमध्ये वाहून गेलं. यावर्षी पाऊस लय झालं, सगळं पाणी वाहून गेलं. अरे दादा ती शेती नाहीये, दगड माती आहे. काय आमचं तिकडे लक्ष नाही आणि खरं बोलतो ते लागत. वाऱ्यान दुनिया जाते का दादा? वाऱ्यान दुनिया जाते का? नाही सर. तुम्ही लबाड, लबाडाचं काही खरं नाही. हो आणि लबाडा वाऱ्यानच दुनिया जाते. वारा दोन प्रकारचा. एकानं दुनिया जमते, जमा होते, तिला माया म्हणतात. एकानं दुनिया जाते, देहाचा विसर पडतो. हा प्रश्न आज सकाळच्या कीर्तनकाराला झाला. त्यांना विचारा तुम्ही, सांगू जाऊ. फलटणच्या मुकामाच्या पुढे पाले ठोकले आले. नाही फलटणच्या नाही, काळे बंगला, ते पण पंढरपूरच्या जवळ. आणि पाले ठोकले. आम्ही जरा बसलो. एवढं मोठा अधिकारी पण पाले ठोकायचं काम. आणि मग म्हणले बाबा तुम्ही डोंगरावर बसा, आम्ही करतो काम, तुम्हाला सवय नाही, बसा. आणि मग प्रश्न केला, म्हणजे बाबा तुम्ही लयच बोलता हो, ते लवकर उगवत नाही, ते डोक्यावरून जातो. देवा मला शोभा आहे, देवा मला एक प्रश्न पाहिला. काय प्रश्न आहे? तुम्ही सोडवणार का? सोडव. कसं मला समजेल असं सांगा. समजा तुम्ही महाराष्ट्राचे जे अधिकारी पोलीस असतात त्यातले तुम्ही मेन, आणि हे तुमचं पोलीस स्टेशन आहे, हे सगळं. आणि या मृदंगाने काळी टाकली. पोलीस स्टेशनच्या बाजूला 2-4 झोपड्या होत्या, जळाल्या. मेटकरी बाबांनी तक्रार दिली. मी आणि मेटकरी बाबा आलो, तुमच्याकडे तक्रार दिली. बघता बघता पोलीस स्टेशन गाव भेटलं. नाही पोलीस स्टेशन नाही बोललो, म्हणलं 4 झोपड्या भेटल्या. बघता बघता गाव भेटलं. बघता बघता आजूबाजूची गाव भेटली. तालुका जळाला, जिल्हा जळाला, महाराष्ट्र पेटला, भारत जळाला, जग जळाला. आणि हे दोघं तक्रार घेऊन आले. तुम्ही घेणार की नाही? ते म्हणले घेणार. ते म्हणले घेणार. मी असं नाही का बसलो, काय फाडू का? काय म्हणलं असं नाही, चांगला आवेशातच असं दाबून धरलं त्यांना. असं काय फाडू का? त्यांना म्हणलं कोण गुरु आहे भेटलं तुम्हाला? कोण केलं तुम्हाला? पदकून दिलंय तुम्हाला? कळलं का नाही मला काय बोलायचे ते? अरे जग जळालं. पोलीस स्टेशन शिल्लक राहते का? तक्रार देणारे राहतील का? घेणारा राहील का? अशी कशी गपलं झाले गड्यानो. वाऱ्याने दुनिया गेली गड्यानो. ही दुनिया विसर पडतो. आणि या देहाचा विसर पडणे महाराज, त्याला माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी खरं सांगितलं, पटत नाही. माऊली गणपरांनी खरं सांगितलं, पटत नाही. का पटत नाही? आम्ही लटके रे, आम्ही लटके रे, लटके न बोलू.
देवा तुमचं नाव काय? देवा तुम्हाला चष्मेवाले देवा, हा देवा तुमचं नाव? संभाजी साळुंके. संभाजी साळुंके. ठीक आहे. मामा तुमचं वय किती? 55. व्यवस्थित आहे का रे उत्तर? ठीक आहे, हरकत नाही. देवा तुम्ही किती शाळा शिकलात? अय देवा तुम्ही किती शाळा शिकलात? ए देवा मी नको बस उत्तर नको. माहित आहे राव फसवणार हे गुगली बॉल मध्ये फसवणार आहे तुला माहिती आहे? ए देवा देवाचं नाव आहे का? ए देवा नाव आहे का देवाला? देवाला नाव नाही. त्यांना विचारलं मामा, ते बरोबर आहे मामा शेराला म्हणतो, पण देवाला विचारलं देवा तुमचं नाव? लबाड आहे देवाला नाव. पण आम्ही शरीराचं नाव सांगतो, विचारणारा देवाचं विचार आणि सांगणारा प्रवचन करणारा स्वतःवर सांगतो, माणसं आपल्यावर उडून घेतात. प्रवचनात बसले, महात्मा रडू लागला. काळी कुरकुरीत दाढी होती, दाढीवर हात फिरू लागला. समोरचा म्हणतो अशीच केस होती. महाराज किती अंतर्ज्ञानी आहेत. माझ्या बकऱ्याची केस अशी काळी कुरकुरीत होती. सांगणारा म्हणतो या विश्वामध्ये फक्त दोन आहेत. तो म्हणतो महाराज काय अंतर्ज्ञानी आहेत, माझ्या बकऱ्याला 2 शिंग आहेत. असे महाराजांनी पुन्हा 4 डोके केले. या विश्वामध्ये मुक्ती 4 आहे. हा म्हणतो माझ्या बकऱ्याला 4 पाय होते. महाराज बरोबर सांगतात. प्रवचन सुटलं, तो रडायला लागला. महाराज म्हणले भाऊ खूप छान अवस्था झाली. हा म्हणतो अवस्था वगैरे काय नाही नाही आपल्याला ना. मग तुम्ही रडत का होते? महाराज तुम्ही सांगत होते त्याच्यामुळे रडत होतो. म्हणजे काय? म्हणजे माझ्या बकऱ्याला तुम्ही ओळखलं, तुमच्या दाढीसारखे माझ्या बकऱ्याचे केस. कोबऱ्याचा गाता सारखा आपण बघितलं. अरे लटका माझा हे सगळं लटक आहे राव. हे लटक त्याच्यामध्ये जे जे आपण करतो ते सगळं लटक आहे. प्रवचन सुद्धा लटक आहे, हे कीर्तन सुद्धा लटक आहे. त्याच्यातून वेचून घ्यायचं आपल्याला फक्त आपल्यासाठी. हो तुम्हाला लय वाटतं ना ग्रंथ शास्त्र पुराण. ज्ञानेश्वर महाराजांची गाथा काढून बघा. काय म्हणतात? अरे शास्त्र तेवढी भाषकोट, पुराणे ती कल्पित. आणि हे शास्त्र सांगतात हे लय खरं आहे, ते लय खरं आहे. काय घेऊन बसले यांचं सांगणाऱ्याचं? हे पोट भरू माझ्या बाबाच्या भाषेत टुक्कड. काय खोट आहे? हे शरीरच खोट आहे. काय खरंय? तुझा जो प्राण येतो जातो तो ज्याच्या सत्तेने होतो ती सत्ता. आणि ती सत्ता तुझ्यामध्ये होत प्रोत आहे. ती सत्ता सगळीकडे आहे. सांगा हे लाकूड आहे, या लाकडात अग्नी आहे का नाही? बोला आहे. मग पेटून द्या मला. पेटेल का? या लाकडात अग्नी आहे, कळतो का तुम्हाला? ओळख नाही. या शरीरात चैतन्य आहे, कळतं का? कळत नाही. मग त्याला विशेष रूपाने आणावं. त्याच्यामध्ये बोलायत ना. हात मायात बांधा. दागिनाता का निघत नाहीत? हाय म्हणले ना. दागिनाता आता वाजवा. अरे त्याला काही करावं लागत का नाही? केल्याशिवाय निघणार आहे का? लाकडात अग्नी आहे,
त्याचे दोन तुकडे करा, एकमेकावर घासा. काष्टे काष्ट मंदिता अग्नीची होय तत्वता. तसं साधू ना राजा. अरे हे घे आणि सोड, हे घे आणि सोड. काय म्हणतात त्याला? नागपुट निवारा जात से अंगुळे बारा. अरे गच्ची धरून माघारा घाली हातू. आयुष्य गेलं रे अभंग म्हणता म्हणता. कोंडू कोंडू धरिना जीवन.
म्हशीचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेटी 12 होती आम्ही लटके लटके न बोलू वर्तमान खोटे आम्ही लटके आम्ही शरीर वाले जेवढे आहेत मी शरीर आहे असं समजतो तो लटका मी महाराज असं समजतो तो लटका मी साधू आहे असं समजतो तो लटका मी बाबा आहे समजतो तो लटका मी पुराण वाचितो तो लटका मी दिंड्या काढतो तो लटका मी वारी करतो ही लटकी वारी आहे इमानदारीने वारी कोण करत नाही जा हो तर वारी करायची हात पसरून भीक मागून खायचं ही वारी असते काय वारी नशी नसावी वारी निष्काम असावी भगवान शिव अखंड वारी कर आम्हाला ती वारी अजून कळना आम्ही वारी अर्धवट करतो आणि म्हणून सज्जन हो हे सगळं लटक आहे जे माझ्याकडून केल्या जातो जे इंद्रिय वृत्तीकडून केल्या जातो ते सगळं लटक आहे शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जेव्हा ती प्रगट होती सोहम भाव प्रतीती प्रगट होय ऐशा प्रतीती बोध सागरी तू आपल्याला एका कडाचा कल्लोळ करी जेव्हा पाशील रात्री तो तूच सर्व व्यापक आहेस मग हा आमचा संप्रदाय तो त्यांचा संप्रदाय अरे आमचा मठ ते त्या कुठे राहते शिल्लक मग आमचं शिल्लक आहे आम्ही लटके आहोत आमचा हरिपाठ सुद्धा लटका आहे बाबा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद म्हणत आहेत की सज्जन हो हरिपाठ करावा की हरिपाठ करताना भाऊ तुम्ही बघा अरे देवानं बोला ना हरिपाठ करता की नाही करता कोण नाही म्हणताय का तुम्ही करताय हरिपाठ आम्ही हरिपाठ करतो पण हरिकडे आमची पाठ हरिपाठ करणं म्हणजे काय माईक पुढे उभं राहणे कशा पुढं माझी भाषा मराठीच आहे ना माईक पुढे उभं राहणं माईक म्हणणं काय माईक आहे हरिपाठातला पहिला आपण कोणता महाराज कृष्णदेवा सांगा कोणता तर सांगा आणि मग ते सुंदर ध्यान कसं काय हरिपाठ कुठून सुरू होतो सुंदर ध्यान पासून हे माऊलीच आहे का तुकोबाच डोक्यात घ्या हरिपाठ देवाचे आहे ठीक आहे त्याच्या पुढचं पाठ नाही म्हणा माईक वर जर सांगा त्याच्या पुढं पाठ नाही हो पुढे हरिमुखे म्हणा हरिमुखे मला ऐका नाही आलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कधी म्हणा कुणी म्हणा आणि किती दिवस म्हणा माऊली ज्ञानोबरायचा अधिकार होता ज्ञानोबरायने हरिपाठात लिहिलं स्वतःला आलेला अनुभव की तुम्ही मी जे केलंय ते करा पण म्हणा काय म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे आणि काय चाललंय म्हणजे 750 वर्ष झालं अजून हरिमुखे म्हणा म्हणून सांगणं चाललंय क्रिया चालली का क्रिया आहे क्रिया फेल आहे उपदेश चाललाय नाही अभंग पाठ करून म्हणायचे चालले हरी हरी तुम्ही म्हणा मी आपला भाऊ तुम्ही म्हणा रे काय लबाडे आम्ही लटके पण संत म्हणतात न बोलू वर्तमान खोटे अरे वर्तमान जो खोटे वर्तमानात मी करतो हे सगळं खोटं आहे वर्तमानामध्ये संतांच्या ठिकाणी भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही आणि चालू वर्तमान काळ नाही पण वर्तमान काळ ज्याच्यासाठी आहे भूतकाळ ज्याच्यासाठी होता आणि भविष्यकाळ ज्याला पाहायचं ते सगळे नक्की आहे भेदेश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला ही ज्याची अवस्था आहे त्याला सगळं लटका आम्ही लटके रे लटके ना बोल वर्तमान खोटे आणि खरं सांगणारा माणूस वर्तमान खोटे वर्तमानातला धर्मात
चालवायचं खोटा आहे, मी करतो अशी आठवण आहे, मग त्यावेळेला परमार्थ खोटा आहे. मी माझी आठवण विसरले जयाच्या अंतकरणात तो परमार्थ खरा. आणि म्हणून ऐशापती बोल सांगली, तू आपणाला कल्लोळ करी, तू पाहशील चराचरी तू तुझ आहेस. आणि म्हणून सज्जन हो, येता अवकाशानं वेळ कमी सोडून द्यायची. आणि आता फक्त जास्त वेळ खाणं मला आवडतच नाही. मी चालीचा गोवा नाही, मला माझी चाल बदलली नाही तर इतरांच्या चालीचं मला काय करायचं. त्यामुळं 6:15 झाले. या ठिकाणी मला माफ करा. तुमच्या लेकराला उचलली जीभ लावली टाळला, माझ्या जीभला हाड नाही आणि माझी जीभ काही स्वतंत्र बोलायला मोकळे नाही. त्यामुळं तिच्याकडून बोलून घेणार काय ती बोलती. माझं काही नाही, जे आहे ते आपलं आपलं आपण ज्याचं त्याने भरून घ्या. कमी पडला असेल त्याने पोतं भरून घ्या, ज्या झाला असेल त्याने सांडून टाका, पोलं पेन करून निघून जा. झालेल्या शिवेला इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर